ए दादा चल ना, 5 वाजता जायचं होतं ना. हे काय प्रकार आहे? थंडी वाजते. थंडी बिंडी काय ना, चल चल 5 वाजता जायचं होतं ना. जायचंय. आंघोळ झाली का? आय एम रेडी. दादा ट्रेकला जायच्या ऐवजी काय करतोय आपण? बसलो चहा पीत. काय करणार? पाऊस अजून थांबलेला नाहीये, त्यामुळे आम्ही निघू शकत नाही. त्यामुळे जेव्हा याल तुम्ही 2-3 बफर डेज ठेवा. कधी पण आम्ही ठेवलेले पण एकच. काय झालेलं आहे, रात्रीपासून आहे ना पाऊस चालू झालेला आहे आणि इकडं पाऊस चालू झाल्यानंतर वरती सोडत नाही. त्यामुळे आपण जाऊन पहिलं चौकशी करूयात आणि ठरवूयात मग. चला की दादा, कुठं जायचं? थांबा, झाला का रस्ता क्लिअर? अरे मग जायचं कुठे? हॅलो हॅलो. आता आम्ही निघत आहोत. शंकर पार्वतीचा जिथं विवाह झाला होता आणि तप्तकुंड 3 युगापासून चालू आहे तिथं, ते कधीच विजलं जात नाही. शंकर पार्वतीचं जिथे लग्न झालं हो होतं, हो. तर केदारनाथ जाण्याचा रस्ता अजून उघडलेला नाही. त्यामुळे आम्ही जिथे शंकर पार्वतीचं लग्न झालं होतं त्या मंदिरात चाललोय बघायला. त्रियुगी नारायण मंदिराला जाताना हा असा रस्ता लागतो. विशेष म्हणजे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे, पण याचबरोबर निसर्गाचं जे रौद्र रूप बघायला मिळालं, असे रस्ते कधीच बघितले नव्हते. म्हणजे इतके किचकट रस्ते की एक चाक जर घसरलं तर तुमची पूर्ण गाडी दरीत जाऊ शकते. आणि अशा रस्त्यांवरून आम्ही त्रियुगी नारायण मंदिराला जात होतो. ये वो पवित्र स्थान है जहाँ भगवान शिव और माँ पार्वती का विवाह संपन्न हुआ था और इस दिव्य विवाह के साक्षी भगवान विष्णु और भगवान ब्रह्मा बने थे. उत्तराखंड स्थित इस मंदिर को त्रियुगी नारायण मंदिर कहा जाता है, जो हिंदू धर्म में अत्यंत महत्वपूर्ण है. त्रियुगी नारायण का अर्थ है 3 युग और कहा जाता है कि तीनों युगों से यहाँ अखंड धुनी, एक पवित्र अग्नि लगातार जल रही है. यह अग्नि भगवान शिव और माँ पार्वती के विवाह की साक्षी रही है. तर केदारनाथ धामचा रस्ता बंद असल्यामुळे आम्ही आता इथे त्रिभुवनपुरीमध्ये आलेलो आहोत. आणि इथे जे आहे ते शिव आणि पार्वती यांचं लग्न झालेलं आहे या मंदिरात. या मंदिरात आपण येतात आणि हे खूप जुनं मंदिर आहे आणि ग्राउंड लेवल पासून हे मंदिर खूप वर आहे, समुद्र पातळीपासून उंच आहे. आणि इथे येण्याचा जो रस्ता आहे तो मी तुम्हाला व्लॉग्स मध्ये दाखवलाही असेल आतापर्यंत. खूप थोडासा कठीण असा रस्ता आहे, पण येऊ शकता तुम्ही इथे. आणि इथे आल्यावर जो इथला अनुभव आहे तो अप्रतिम अनुभव है. और विवाह के समय किया गया हवन आज भी यहाँ मौजूद है. 3 पवित्र कुंड भी यहाँ दिखाई देते हैं, रुद्र कुंड, विष्णु कुंड और ब्रह्मा कुंड. मान्यता है कि यहाँ बहने वाला जल भगवान विष्णु की नाभि से उत्पन्न होता है, जिसे सरस्वती माँ के रूप में देखा जा सकता है. मंदिर की वास्तुकला केदारनाथ की तरह ही प्रतीत होती है और यहाँ मुख्य देवता भगवान विष्णु जी की पूजा होती है. इस पवित्र स्थान की ऊर्जा अत्यंत शक्तिशाली है. दमले भुकेलेले लोक. चहा आणि पार्ले खायला आम्ही इथे जमलेलो आहे. म्हणजे 1800 किलोमीटरवर आम्ही इथं चहा आणि पार्लेचं बिस्किट खायला खास आलेलो आहे, असं आम्हाला आज भासतंय. केदारनाथचं अजून काही दर्शन झालेलं नाही, म्हणून आम्ही त्रियुगी नारायण म्हणजे इथं शंकराचं आणि पार्वतीचं लग्न झालं, तिथलं दर्शन नुकतंच करून चहा प्यायला आलेलो आहे. चहा आणि पार्लेजी. अंकल, पार्ले का रेट क्या है यहाँ पे? पार्ले का रेट क्या है यहाँ पे? बोलो टीवी भी जाने वाले आप. क्या? कौन सा, वो 10 वाला पैकेट है? हाँ, बड़ा वाला. अच्छा, और चाय का? चाय 20 रुपये. ठीक है. फिर दूध कहाँ से लाते हो आप चाय के लिए? इनके ऊपर ऋषिकेश से दूध आता है. गाय का आता है भैंस का आता है? त्रियुगी नारायण या ठिकाणी आपण आता आहोत आणि इथे आल्यावर वाटतच नाही आपण उत्तराखंडमध्ये आहोत. इथे आम्हाला वाटतं की आम्ही महाराष्ट्रात आहोत. याचं कारण असं की इथे इतके सगळे लोक महाराष्ट्रातून इथे आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. दादा काय सांगाल, तुम्ही कधी आला? आम्ही काल आलेलो आहे इथे
पण पावसामुळे लँडस्लाईड झाल्यामुळे आम्हाला केदारनाथला दर्शनाला जाता नाही आलं, तर आम्ही ते अडकून पडलेलो आहे. पण याच ठिकाणी केदारनाथमध्ये शंकर पार्वतीने ज्या ठिकाणी विवाह केला, त्रिगुणी नारायण, या ठिकाणी तर आम्ही सर्वजण दर्शनासाठी आलो होतो. तर या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला इथली आख्यायिका कळाली की शंकर पार्वतीचा इथं विवाह झाला होता. त्यानिमित्त इथले जे काही ब्राह्मण असतील ते येणाऱ्या जोडप्यांना परत लग्न करावं लागतात. तर आम्ही महाराष्ट्राच्या वासियांनी जे जे आमच्या बरोबर आले होते कपलमध्ये, हा, तर आम्ही ते सर्वांनी परत एकदा 7 फेऱ्या घेतल्या. पण देवाला पण हात जोडून विनंती केली की सर्वांना सुदबुद्धी दे आणि हेच बायको 7 जन्मी राहू दे. प्रियंका लाटी यांनी फार छानपैकी सगळ्या गोष्टी शूट केलेल्या आहेत. इथली पूर्णपणे माहिती घेतात. प्रियंका दीदीसाठी पुढच्या ब्लॉगसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. चलो भैया. बैल का पळ्या. दादा त्याला काय कळणार आहे. भैया कुठे चाललो आपण आता. कुठे चाललो. चला 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 चला. कुठे, इकडे की तिकडे. तिकडे तिकडे तिकडे. ठीक आहे, जाने तक पूरा मराठी सिखा देंगे आपको. योगी नारायणवरून परत आम्ही हॉटेलला जातानाचा हा रस्ता आहे आणि तुम्ही बघू शकता रस्त्यावरून पाणीच चाललंय आणि त्याच्यावरून आमची गाडी चालली आहे. तर आजचा दिवस तर त्रियुगी नारायणमध्येच गेला आणि सगळे थकलेले असल्यामुळे सगळ्यांनी मग घरी येऊन आराम केला. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही हॉटेलच्या जवळच एक छोटीशी टपरीसारखी एक चहा आणि कॉफी बनवणारे लोक होते. आम्ही तिथे जाऊन चहा घेतला, संध्याकाळचा तो अप्रतिम नजारा बघितला आणि मग झोपलो उद्याच्या या अपेक्षेत की उद्या आम्हाला केदारनाथला जायला मिळेल. पण पुढे काय झालं